Class 5th, Subject English, George Washington Carver. Let's see this topic in detail. A man in Alabama had gone out for a walk. अलाबामामध्ये एकदा एक माणूस फिरण्यासाठी बाहेर गेलेला होता. Suddenly his foot slipped over the mud on the road. Slipped over घसरणे. Suddenly अचानक त्याचा पाय घसरला, चिखलामध्ये पाय घसरला आणि तो पडला. His clothes were splashed with mud. Splashed म्हणजे भरणे, खराब होणे. His clothes were splashed with mud. त्याचे कपडे चिखलाने पूर्ण माखले गेले. He took out his handkerchief and began to clean his clothes. He wiped off all the mud. He took out his handkerchief. Handkerchief रुमाल. त्यानं रुमाल बाहेर काढला and began to clean his clothes. Began सुरुवात केली त्याचे कपडे स्वच्छ करायला. He wiped off all the mud. कपड्याला लागलेला चिखल त्यानं सगळा काढून टाकला, पुसून काढला. But he saw that there were stains on his clothes and what's more, the stains were blue. But he saw that, पण त्यानं पाहिलं there were stains on his clothes. त्याच्या कपड्यांवर अजूनही stains म्हणजे डाग होते. and what's more, आणि आणखी विशेष म्हणजे त्यामध्ये विशेष गोष्ट म्हणजे the stains were blue. डाग निळ्या रंगाचे होते. The handkerchief too had turned blue. ज्या रुमालानं त्यानं कपडे स्वच्छ केले होते तो सुद्धा रुमाल निळा झालेला होता. He washed the handkerchief, but the blue stains were still there. They could not be washed off. He washed the handkerchief. त्यानं रुमाल धुतला, but the blue stains were still there. परंतु निळे डाग जे पडलेले होते रुमालाला ते अजूनही तसेच होते. They could not be washed off. ते धुतले गेले नाहीत. This man was no ordinary man. Ordinary म्हणजे सामान्य. हा काही सामान्य माणूस नव्हता. He was George Washington Carver, the famous scientist. He was मग कोण होता तो? He was George Washington Carver. तो जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर होता. The famous scientist. प्रसिद्ध असा शास्त्रज्ञ. फेमस म्हणजे प्रसिद्ध. सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञ. A true scientist wants to study everything, even mud stains. A true scientist जो खरा शास्त्रज्ञ असतो, he wants to study everything. त्याला प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करायचा असतो. even mud stains. अगदी चिखलाचे डाग सुद्धा त्यांचाही तो अभ्यास करतो. Carver rushed to his lab and tested the mud stains and the soil. कार्वर रश्ड म्हणजे धाव घेणे. ही रश्ड टू हिज लॅब. आपल्या प्रयोगशाळेकडे तो धावला. अँड टेस्टेड द मड स्टेन्स अँड द सॉईल. जे चिखलाचे डाग त्याच्या कपड्यांना होते त्याचं आणि सॉईल म्हणजे माती दोन्हीचंही त्यानं परीक्षण केलं. After many tests, he learned how to make good quality blue paint from the soil. आफ्टर मेनी टेस्ट बऱ्याच वेळा त्या डागांचं परीक्षण केल्यानंतर ही लर्न्ड हाऊ टू मेक गुड क्वालिटी ब्लू पेंट फ्रॉम द सॉईल. मातीपासून गुड क्वालिटी चांगल्या प्रतीचा ब्लू पेंट निळा रंग कसा बनवायचा हे तो त्या परीक्षणानंतर शिकला. अ चर्च इन दॅट टाउन नीडेड पेंट. Carver's students painted the church with this lovely blue paint. A church in that town. टाउन म्हणजे ते शहर. त्या शहरामध्ये असणाऱ्या एका चर्चला रंग द्यायचा होता. नीडेड पेंट त्यांना रंग द्यायचा होता. Carver's students painted the church with this lovely blue paint. आणि ज्या परीक्षणानंतर जो निळा रंग तयार केलेला होता कार्वरनी त्याच निळ्या रंगानं कार्वरच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी त्या चर्चला रंग दिला, पेंट केला. No one could believe that the paint was made from the soil under their feet. No one could believe. कोणाचाही विश्वास बसला नाही की द पेंट जो रंग त्या चर्चला दिलेला आहे तो
खरं तर त्यांच्या पायाखाली असणाऱ्या मातीपासून बनलेला आहे. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर वॉज बॉर्न इन 1861. 1861 साली जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांचा जन्म झाला. हिज पेरेंट्स वेअर स्लेव्स. हिज फॅमिली वर्कड ऑन अ फार्म इन अमेरिका. He lost both his parents when he was still a baby. His parents, त्यांचे आई वडील जे होते, they were slaves. Slaves म्हणजे गुलाम. त्यांचे आई वडील खरं तर गुलाम होते. His family worked on a farm in America. अमेरिकेतल्या एका शेतामध्ये त्यांचं कुटुंब काम करत असे. He lost both his parents when he was still a baby. आपल्या दोन्ही आई आणि वडील दोघांनाही त्यानं गमावलं जेव्हा अतिशय लहान असं त्यांचं वय होतं. अगदी लहान असतानाच त्यांनी आपले आई वडील गमावले. कार्वर loved plants even as a child. He cared for them. He understood what the plants wanted. What was wrong with them? कार्वर loved plants even as a child. एखाद्या लहान मुलाप्रमाणे कार्वर त्या झाडांवर प्रेम करत असत. He cared for them. त्यांची काळजी घेत असत. He understood what the plants wanted. त्या झाडांना नेमकं काय हवंय हे त्यांना कळत असे. अँड व्हॉट वॉज रॉंग विथ देम. आणि झाडांचं आज काय बिघडले किंवा आज त्यांना काय त्रास होतोय हे सुद्धा कार्वर यांना कळत असे. Soon, people around the farm began to call the young boy plant doctor. आणि त्यांच्या या गुणांमुळेच लवकरच आसपास राहणारे लोक, शेतामध्ये राहणारे लोक त्यांना प्लांट डॉक्टर, झाडांचा वैद्य असं म्हणू लागले. यंग कार्वर वॉन्टेड टू गो टू स्कूल अँड देन कॉलेज. यंग कार्वर, छोटा कार्वर जो होता त्याला खरं तर शाळेतही जायचं होतं आणि कॉलेजमध्ये सुद्धा जायचं होतं. बट ही वॉज अ ब्लॅक बॉय. Many schools and colleges in those days did not take black students. But he was a black boy. परंतु कृष्णवर्णीय असा मुलगा असल्यामुळे त्या काळात मेनी स्कूल्स अँड कॉलेजेस म्हणजे अनेक शाळा आणि कॉलेज, महाविद्यालये जी होती, दे डिड नॉट टेक ब्लॅक स्टुडंट्स. ते या कृष्णवर्णीय मुलांना शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये प्रवेश देत नसत. कार्वर डिड नॉट लूज हार्ट. पण त्यांनी धीर सोडला नाही. लूज हार्ट म्हणजे धीर सोडणे. ही वेंट फ्रॉम प्लेस टू प्लेस. वेगवेगळ्या ठिकाणी ते जात राहिले. ही फाउंड अ कॉलेज वेअर ही कुड स्टडी. एका ठिकाणी, एका महाविद्यालयामध्ये त्यांना प्रवेश मिळाला किंवा त्या ठिकाणी त्यांना अभ्यास करण्याची, शिकण्याची संधी मिळाली. ही स्टडीड हार्ड अँड बिकेम अ सायंटिस्ट. त्या ठिकाणी अभ्यास करून शेवटी काय झालं, त्यांनी ते सायंटिस्ट बनले, शास्त्रज्ञ बनले. After a few months, Carver went to teach at the Tuskegee Institute in Alabama. काही महिन्यानंतर टस्केजी इन्स्टिट्यूट जे आहे, अलाबामामध्ये असणाऱ्या टस्केजी इन्स्टिट्यूटमध्ये कार्वर शिकवण्यासाठी जाऊ लागले. दिस इन्स्टिट्यूट वॉज फॉर ब्लॅक स्टुडंट्स. हे जे इन्स्टिट्यूट होतं, ही संस्था जी होती ती कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांसाठी होती. कार्वर वर्कड देअर ऑल हिज लाईफ. आपलं संपूर्ण जीवन पुढचं त्या ठिकाणी ते काम करत राहिले. ऑन द फर्स्ट डे कार्वर टोल्ड हिज स्टुडंट्स, लेट अस स्टार्ट अ न्यू प्रोजेक्ट टुडे. पहिल्याच दिवशी आपल्या विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितलं की आपण काय करूया, लेट स्टार्ट अ न्यू प्रोजेक्ट टुडे. आज आपण एक नवीन प्रकल्प सुरू करूया. व्हॉट वॉज दॅट प्रोजेक्ट? वी विल ऑल गो आउट अँड कलेक्ट cans, bottles, boxes, pots and pans which people have thrown away. We will all go out. आपण सगळे बाहेर पडायचं. and collect आणि काय गोळा करायचं, कॅन्स डबे, बॉटल्स म्हणजे बाटल्या, बॉक्सेस खोके, पॉट्स अँड पॅन्स आणि भांडी, विच पीपल हॅव थ्रोन अवे. लोकांनी फेकून दिलेल्या या ज्या वस्तू असतील या सगळ्या आपण बाहेर पडून गोळा करायच्या. आणि या वस्तूंचं काय करणार होते, फ्रॉम दीज वी विल मेक सिम्पल इन्स्ट्रुमेंट्स अँड सेट अप आवर लॅबोरेटरी. या सगळ्यांपासून आपण काय करूया, वी विल मेक सिम्पल इन्स्ट्रुमेंट्स. इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे
उपकरणे, आपण साधी उपकरणे तयार करूया. अँड सेट अप आवर लॅबोरेटरी, आणि आपली प्रयोगशाळा सुरू करूया. अँड सून कार्वर सेट अप हिज लॅबोरेटरी, आणि लवकरच त्यांनी स्वतःची प्रयोगशाळा उभारली. इन दिस लॅबोरेटरी ही फाउंड न्यू युजेस फॉर दीज युजलेस थिंग्स. या प्रयोगशाळेमध्ये त्यांनी या लोकांनी ज्या बिनकामाच्या म्हणून फेकून दिलेल्या वस्तू असतील, युजलेस म्हणून वस्तू असतील, त्या वस्तूंचे खूप सारे चांगले उपयोग शोधून काढले. Carver wanted to help the poor farmers who had small farms in Alabama. He showed them how to get good crops. Carver wanted to help the poor farmers. Poor farmers जे गरीब शेतकरी होते, त्या ज्यांचे छोटी छोटी शेतं होती अलाबामामध्ये, त्यांना कार्वरला मदत करायची होती. अँड ही शोड दॅम हाऊ टू गेट गुड क्रॉप्स. त्यांना चांगल्या पद्धतीनं भरपूर पीक कसं येईल हे कार्वर यांनी दाखवून दिलं. These farmers grew plants like cotton because there was profit in it. हे जे शेतकरी होते ते त्या काळामध्ये कॉटन म्हणजे कापसाचं पीक घेत असत, कारण त्यांना त्यापासून प्रॉफिट म्हणजे नफा मिळत होता. बट cotton made the soil poor. Carver told them to grow crops like peanuts and beans. These crops made the soil rich again. कॉटन मेड द सॉईल पुअर. कापसाचं पीक जे आहे, नफा जरी असला तरी कापसाचं पीक वारंवार घेतल्यामुळे काय होतं की शेतातली माती जी आहे ती काहीशी नापीक होते, तिच्यातली पोषकता कमी होते. कार्वरनं हे लोकांना सांगितलं. ही टोल्ड देम टू ग्रो क्रॉप्स लाईक पीनट्स अँड बीन्स. आणि शेंगदाणा किंवा भुईमुग ज्याला आपण म्हणतो, भुईमुग आणि जी कडधान्य आहेत, डाळी आहेत, यांचं पीक तुम्ही घ्या असं त्यानं लोकांना सांगितलं. दीज क्रॉप्स मेड द सॉईल रिच अगेन. ही जी पिकं आहेत, भुईमुग असेल, डाळी असतील, ह्या मातीची सुपीकता वाढवणारी पिकं आहेत, सो ती घ्या असं त्यानं शेतकऱ्यांना सांगितलं. द फार्मर्स गॉट व्हेरी गुड क्रॉप्स. इन फॅक्ट द क्रॉप्स वेअर सो गुड दॅट द फार्मर्स डिड नॉट नो व्हॉट टू डू विथ सो मच ऑफ देम. फार्मर्स गॉट गुड क्रॉप्स. शेतकऱ्यांनी त्यांचं ऐकलं आणि खूप सारी पिकं किंवा खूप मोठ्या प्रमाणात त्यांना पिकं मिळाली. इतकी चांगलं पीक झालं की दे डिड नॉट नो व्हॉट टू डू विथ सो मच ऑफ देम. एवढ्या साऱ्या पिकाचं काय करायचं हेच त्या शेतकऱ्यांना कळेना. अगेन कार्वर वेंट टू वर्क. पुन्हा एकदा कार्वर कामाला लागले. ही बिगॅन टू लुक फॉर न्यू युजेस फॉर दीज प्लांट्स. याच रोपांचं किंवा ह्या पिकांचे नवीन नवीन उपयोग शोधण्याचं काम त्यांनी सुरू केलं. फ्रॉम पीनट्स ही मेड शुगर, इंक, बूट पॉलिश, कलर्स, सोप, पेपर, टाइल्स, बटर, प्लास्टिक, मिल्क, ॲज मेनी ॲज 300 थिंग्स. इतक्या साऱ्या गोष्टी फक्त एकट्या भुईमुगापासून त्यांनी बनवल्या आणि आणखीही 300 वस्तू त्यांनी त्यापासून तयार केल्या. फ्रॉम स्वीट पटॅटो ही मेड ॲज मेनी ॲज 118 थिंग्स. स्वीट पटॅटो रताळी जी आहेत त्यापासून जवळपास 118 वस्तू त्यांनी तयार केल्या. दिस ग्रेट सायंटिस्ट डाईड इन 1943. 1943 साली या महान शास्त्रज्ञाचा मृत्यू झाला. द प्लेस वेअर ही वर्कड इज नाव टर्न इन टू अ म्युझियम. ज्या ठिकाणी त्यांनी संपूर्ण त्यांचं जीवन किंवा संपूर्ण आयुष्य त्यांनी ज्या ठिकाणी काम केलं ते ठिकाण आता एका संग्रहालयामध्ये त्याचं रूपांतर करण्यात आलेलं आहे. Friends, did you like this video? Do share with us through your comments, and for watching more videos, stay tuned with Scholarly. Till then, take care and bye bye.